संत ज्ञानदेव सेवा मंडळ यांच्या दैनिक पुढारी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील 5 पाखाडी इथं संत ज्ञानेश्वरांच्या 750व्या जन्मोत्सवाच्या सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरीतील योगकर्म या विषयावर कृष्णा जाधव यांनी विवेचन केलं। चांगले कर्म केले तर फळ उत्तम मिळते, पण आपणाकडून चांगले कर्म घडवायचे असेल तर काम, क्रोध, मत्सर यावर ताबा मिळवावा लागेल। आपल्या पूर्वजांनी उत्तम आंब्याची झाडं लावल्यानं त्याची फळे आपण चाखतो। पुढच्या पिढीचा हा केलेला विचार म्हणजे अद्वैतीचा विचार आहे, तो अंगीकारला पाहिजे। हा ज्ञानेश्वरीतला कर्मयोग ज्ञानेश्वरीचे अभ्यासक कृष्णा जाधव यांनी उलगडून सांगितला आहे। या विचारावर आपण थांबलो की काम आणि क्रोध हे किती योगाच्या माध्यमातून आपण आपल्या शरीरात असलेली वेगवेगळी इंद्रिय, त्यांची कार्य, त्यांचं महत्व, बुद्धीचं स्थान, अहंकाराचं स्थान याच्याबद्दल माहिती घेतली छान। आणि मग त्या 14 इंद्रियाच्या माध्यमातून जे आपल्या हातातून दैनंदिन कर्म होत असतं, ते कर्म कसं असावं याच्याबद्दलची माहिती आपण कर्मयोगात आपण तिसऱ्या अध्यायावरून आता 12व्या अध्यायाचं आज चिंतन करणार आहोत। त्यालाही पार्श्वभूमी 12व्या अध्यायामध्ये भक्तियोग का सांगितला, तर त्याच्या अगोदर 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योग आणि हा विश्वरूप दाखवल्यानंतर अर्जुनाला अनेक अवस्था त्याच्या अंतःकरणात निर्माण झाल्या। गमतीचा भाग असा आहे की त्याच्या अंतःकरणात भीतीची देखील अवस्था निर्माण झाली। खरं तर भीती आणि प्रेम हे एकमेकाच्या विरुद्ध गोष्टी आहेत। जिथं प्रेम असतं तिथं भीती नसते, आणि जिथं भीती असते तिथं प्रेम नसते। जसं जिथं दिवा असतो तिथं अंधार नसतो, आणि जिथं अंधार असतो तिथं दिवा नसतो। ज्या ठिकाणी प्रेम आहे, वात्सल्य आहे, जिव्हाळा आहे, करुणा आहे, दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, त्या ठिकाणी भीती कसं? कर्मयोगाच्या माध्यमातून आपण कर्म करत असताना विविध प्रकारचं कर्म होत असतं। प्रत्येक इंद्रियांचे विषय वेगवेगळे आहेत, आणि हे विषय हे किती भयंकर असू शकतात जर त्यांना काम आणि क्रोधानं वेढलं। मला वाटतं या विचारावर आपण थांबलो की काम आणि क्रोध हे किती भयंकर आहे। हे विषय दरीचे बाण, हे भजन मार्गीचे बाण, विषय दरीचे वाघ असं म्हटले। त्यांची भूक हे विश्व एका घासामध्ये खाऊन टाकू शकतात, किती मोठी आहे विश्व म्हणाले ते। विश्वामध्ये पृथ्वी एका अणूच्या कणाएवढी सुद्धा नाही। तर एवढी व्यापक कामक्रोधाची जागा मौलीने दाखवली, आणि आपल्याला त्यांच्यापासून हजारो मैल दूर राहा असं सांगितलं, परंतु आपण क्षणाक्षणाला त्यांच्या भोवती फिरत असतो। ते आपल्याला सोडत नाही, जरी आपली इच्छा असली तर। परंतु सोडण्याचा मार्ग आहे। सोडण्यासाठी एक जसं डॉक्टर औषध देतो ना, तसं माऊलींनी आपल्याला औषध दिलेलं। एखादी व्याधी, एखादा आजार आपल्याला झाल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो, आणि डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतो, हे सांगतो की सकाळ घ्या, दुपार घ्या, संध्याकाळी बरोबर। तसं माऊलींनी हा भक्तियोग सांगितले की त्या सगळ्या आजारावर एकमेव रामबाण उपाय
पापापासून दूर राहायचं असेल भक्तियोग, अंतःकरण मलिन होण्यापासून दूर राहायचं असेल भक्तियोग, लोकांशी प्रेमानं वागायचं असेल भक्तियोग, जनमानसामध्ये मिसळून चांगलं काम करायचं असेल भक्तियोग, किंबहुना आपल्या स्वतःला जर मुक्त व्हायचं असेल तरी देखील भक्तियोग. तर असं एक द्वितीय स्थान भक्तियोगाचं. भक्ती करणाऱ्याचे 4 प्रकार 7व्या अध्यायामध्ये माऊलींनी सांगितले. आपण ज्ञानयोग पाहत असताना काही पूर्व पिटिका देखील पाहावी लागते म्हणून सांगतोय. ज्ञानयोगामध्ये एकूण या अध्यायामध्ये गीतेमध्ये 20 श्लोक आहेत आणि माऊलींनी त्याच्यावर 247 ओव्यामध्ये भाष्य केलेलं आहे. पण पूर्व पिटिका म्हणून भक्त कसे असतात तर 4 प्रकारचे भक्त माऊलींनी सांगितले. एक आहे